नमस्कार मंडळी. तर बघा, स्वागत आहे आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण म्हणजे तर आपला राजमा, म्हणजेच राजमा स्पेशलिस्ट आहे का नाही. राजमा हां हसायला लागलेत कारभारी. तर बघा, आपल्या बऱ्याच दादा आपल्याला कमेंट करत होते की ताई राजम्याबद्दल सविस्तर माहिती द्या म्हणून. तर बघा, मी आहे आमच्या राजम्याला आता आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर ऐका, आता तुम्ही म्हणत असताल ही राजमा पातळ झालाय का, असा का दिसतोय. तर मंडळी, हा राजमा आपल्या पाण्याला आलेला आहे, त्याच्यामुळं असा दिसतोय. तर राजम्याला बघा, एकरीला काय कुठलं बरं आणते. तर बघा, राजम्याला का नाही एकरी 35 ते 40 किलो बी लागतं पेरायला. आणि 35 ते 40 किलो बी लागून दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला दोनदा डुबून घ्यावं लागतं आणि एकदा माती लावून घ्यावी लागती. आणि 4 फवारण्या लागतात. म्हणजे फुलं लागायच्या टायमाला एक एवढा छोटा हा 2-3 पानावर आहे तोपर्यंत, फुलं कळ्या लागायच्या टायमाला आणि शेंगा लागल्यावर एकदा, अशा 2-4 फवारण्या लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला 2 ते 2.5 महिन्याचं पीक आहे. कुठलंच पीक 2-2.5 महिन्यात निघत नाही. हे पीक जे आहे ना, ते 2-2.5 महिन्याचं पीक आहे. आणि ह्याला मार्केटला आता आपलं जसं सोयाबीन आपण विकतो का नाही, तसंच ह्याला मार्केटला पण भाव भेटतो आपल्याला. तिथं आता प्रत्येक ठिकाणी ह्याची मार्केट पण झालेत सोयाबीनसारखीच. ह्याला भाव म्हणलं तर आता ह्याच्या म्हणजे जाती इथं बऱ्याच जाती, तर तुम्हाला एक मी स्पेशल व्हिडिओ टाकते, त्या जातीनुसार भाव आहे. आता आपला कोणता, आपलं हे आहे वरून. आता ह्या वरून आमचा, तर बघा आम्ही वरून जातीचा पावटा पेरलाय. त्याला भाव काय असते, तर बघा ह्याला 6,000पर्यंत भाव आहे. आणि बरंच असे 10, 14, 15,000पर्यंत भाव आहेत ह्या पावट्याचं. पण त्याचे जाती वेगवेगळे आहेत. काहीतरी आहेत ब्राझील वागा, वरून डायमंड, ब्ल्यू डायमंड, काय 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 आहेत असं बरंच. इतक्या जाती मला पण माहिती नाहीत. बरं, ठीक आहे. तर बघा, आपला पावटाला म्हणजे आपण भुईपाटानंच पाणी द्यायचं होतं. तर आपण ह्याला आता स्प्रिंकलर जोडायला लागलोत. स्प्रिंकलर जोडायचं कारण एवढंच की भुईपाटाने एकतर आवरणा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला काय अजून फुलं कळ्या वगैरे काय लागलेलं नाही, त्यामुळे आपण स्प्रिंकलरनं पाणी जोडायला लागलो. आणि स्प्रिंकलरनं पाणी जोडत का नाहीत माहिती का, ह्याला जी फुलं कळ्या लागल्यात का त्याला मार बसतो आणि ते गळून जातात म्हणून, त्याच्यामुळे स्प्रिंकलरनं पाणी देत नाहीत. पण आपलं हे जे पावटा आहे आणखीन फुलात वगैरे काहीच आलेलं नाही, त्याच्यामुळं आपण स्प्रिंकलरनंच पाणी देतोय. तर बघा, पावटा ह्याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये जे पावटा दाखवला होता का, ते एकदम फ्रेश पावटा दिसत होता, एकदम असा ताजा. हे आलेला आहे पावटा पाण्याला, त्याच्यामुळं असा दिसतोय. बरेच दादा आपल्याला कमेंट करतात की ताई म्हणजे तुमचा पावटा पातळ झालाय का. तसं जर काही झालेलं नाही पातळ, हे पाण्याला आलेलं आहे म्हणून असं दिसतंय. तर बघा, कारभारी तिकडं एकटंच नळ्या हातरीत येत, मला म्हणतील बसली तिकडं गप्पा मारीत. त्यामुळं मी जाते त्यांना. बघा, हे बँड माझ्या हातात आहे, हे बँड नेण्याशिवाय त्यांना काय म्हणजे स्प्रिंकलर जोडता येणार नाही. चला तर मग बाय. आणखीन शेताबद्दल काय कोणाला माहिती हवी असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.